ही इतिहासाची प्रतीका आहेत की तरुणांच्या प्रेमाची? प्रधानजी मान्य आहे मला, पण मग तेवढं प्रत्येक शहरात चालतं. चला, आमचा सांस्कृतिक वारसाही खूप मोठा आहे बरं का. माहिती आहे, आमची पुण्याची सन्मानाची पगडी आज वर्ल्ड सिम्बॉल असोसिएशनच्या यादीवर झळकते. आणि एवढंच नाही तर पुण्यात कोण कोण होऊन गेलंय बघा. स्त्री भूमिका करत करत आपलं आयुष्य रंगभूमीला वाहून घेणारे, आपल्या शाहिरीचा वारसा जगाला देऊन जाणारे, शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटवणारे भारतरत्न पंडित आणि प्रसिद्ध शिवाभ्यासक श्रीमंत अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. आणि प्रधानजी, जितकी नाट्य मंदिर आहेत तितकीच वेल मेंटेन मल्टिप्लेक्सेस सुद्धा आहेत बरं का आमच्याकडचे. आणि सवाई गंधर्व महोत्सवासारखे जगप्रसिद्ध उत्सवही आमच्याकडेच होतात म्हणलं. आणि तेवढंच तुमच्या इथे रेवपाटी सुद्धा होता. पण प्रधानजी, हो फक्त हेच बघायचं म्हणाल का? बघा, जगात आमचं पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि देशाविदेशातून येणाऱ्या कितीतरी विद्यार्थ्यांना आमचं पुणे आपल्यात सामावून घेतं. चैतन्य, नोट्सचे दरवाज काढल्या का तू? काढलेत ना रे. हाय We are from Iran. Oh, welcome to India. We have heard that Pune is the Oxford of the East. Yes, Pune is the city. Pune is the education. हो, शिक्षणाचं बाहेर घरच. Can you lead us to our classes, please? Yes, definitely. Please come in. बघितलं, खरंच देशाविदेशातून येणारी शिक्षणासाठी येणारी लोक इथे आनंदाने राहतात आणि आम्ही पुणेकर त्यांना मदत सुद्धा करतो. प्रधानजी, आमच्या या युनिव्हर्सिटीत प्रत्येक शाखेचा सखोल अभ्यास केला जातो, अगदी जैवतंत्रज्ञानापासून ते खगोलशास्त्रापर्यंत. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे पण आमचेच बरं का. पण तुमच्या इथे एवढे महाविद्यालय झाले की शिक्षणाच्या नावाखाली एवढा भ्रष्टाचार चाललाय. काय वाटतं तुला याचं? प्रधानजी, प्रत्येक वेळी फक्त पडत्याच बाजू बघणार का? अहो, जरा बघा ही हिरवळ. पुण्याच्या आजूबाजूला काय काय आहे ते बघा. आमच्या नद्या, धरणं. पुण्याच्या आजूबाजूला 4 धरणे आहेत, खडकवासला, पवना डॅम, पानशे. अजून काय हवंय? आणि माहितीये, लवासा, मगरपट्टा यासारखी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वसाहती सुद्धा पुण्यात आहेत. आणि एवढंच नाही तर पुणेरी पाट्या आणि एका हटक्या स्टाईलने आदरातिथ्य जपणारी आमची सदाशिव पेठ अजूनही पुण्यातच वास करते. आणि वेस्टर्न कल्चर अंगी बाळगणारं कोरेगाव पार्क सुद्धा पुण्यातच आहे म्हणतात. पाणी बघितलंस? हो ना, किती मजा येते. पाणी हो ना, शर्ट करा होईल ग. दादा, ते गोल घुमट कशाचं आहे रे? अरे ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे बाळा. असं आहे का? दादा, मलाही तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. नक्की तुम्ही 12वी होऊ दे, तुझ्या 12वी नंतर मी तुलाही तिथेच ऍडमिशन. चालेल दादा. बघितलं, आमचा खडकवासला NDA. अजून काय हवंय? माहितीये, खडकवासल्यासारखे सुंदर डॅम तुमच्या पुण्यात आहेत, पण मुळा आणि मुठाचं काय? ते नदी आहेत की नाले? मान्य आहे मला प्रधानजी, तुम्ही प्रत्येक वेळी पडत्याच बाजू बघणार ना. पण एकेकाळी स्कूटर सिटी आणि सायकल सिटी म्हणून ओळखलं जाणारं माझं पुणे आज मेट्रोची आतुरतेने वाट पाहतं. एवढंच नाही, किर्लोस्करांनी ज्या शहरात औद्योगिक क्षेत्राचा पाया घातला ते पुणे आज भारतात 2 नंबरचं ITR म्हणून ओळखलं जाते. कॉमनवेल्थ गेम्स सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गेम आम्ही अरेंज करतो. आणि त्यामागे किती कोटींचे भ्रष्टाचार ते पण माहिती आहे ना तुला? प्रधानजी, नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तुम्ही फक्त वाईट बाजू बघताय. अहो, चांगली आणि वाईट या 2 बाजूंशिवाय नाणं पूर्ण तरी कसं होणार? तसंच माझं पुणे आहे, काहीतरी चांगलं असणार, काहीतरी वाईट असणार. पण एक सांगते, आज 21व्या शतकात जगणारी तरुणी म्हणून मला असं वाटतंय की ज्यावेळी पुणे तिथं काय होणार हे विधान जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा कदाचित फक्त चांगल्याच गोष्टी कन्सिडर केल्या गेल्या असतील. पण आज खऱ्या अर्थानं आपल्या लोकांच्या कृत्यामुळे पुणे तिथं काय होणं ही जी म्हण आहे ही परिपूर्ण झाली. आणि उणे दुणे कुठे नसतात हो, फक्त पुण्यातच आहे नाही, प्रत्येक शहरात. आपण पुण्याकडे काय वाईट म्हणून बघायचं की चांगलं म्हणून? अर्थात चांगलं म्हणून. कारण जे काही उणे आज प्रधानजींनी सांगितले
ते सगळे आपल्यामुळेच झालं. काय वाटतंय तुम्हाला? खरंच ना? पुणा तिथं काय होणार? आणि प्रधानजी तुमचं काय? मानलं माते तुला आता. चल आता परत. प्रणाम महाराज. खरंच पुणे तिथे काय होणे? प्रधानजी माहिती आहे मला, फक्त हिची परीक्षा घ्यायची म्हणून बोललो होतो. परीक्षा? हो, मला माहिती आहे तुझ्या पुण्याची पुण्याई, तू स्वर्गातच. हे पुणे 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 ग, तुमचं आमचं आमचं तुमचं पुणे पुणे ग, सुंदर समृद्ध आमचं हे पुणे, विद्येचं माहेर आमचं हे पुणे, हे पुणे 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 ग, पुणे 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 ग. खरं पुणे तिथे काय होणे? आनंद दिवे